होती का दिवस उगवल्या उगवल्या भगवानराव आपल्या सायकलला हवा मारताना साईडच्या दोन्ही टायर मध्ये हवा कमी दिसते. ते थोडंसं आता फिरवलं तर जरा बरं वाटायला लागलं समोरचं, पण दोन्ही सारखीच वाटत. मारा फुल मारता येतात. ते काहीतरी लीक दिसतं टायर. ते मला तर वाटतं की स्टेपनी चेंज करून टाका, नाही तर मग इथे एवढ्या मोकळ्या मैदानात एक टप्पा आउट नाही. द्या त्याला संधी द्या. चला आटपलं. डोंगरी माझ्याच आपण इथं टेंट व्यतिरिक्त एक रूमही केली होती, जी तुम्हाला दाखवतो मी फ्रेश होण्यासाठी. खूप छान आहे. हे आहे असं रूम. तुम्हाला करायचं काम होतं करायला काय मग? आंघोळच करायला मग? बरं बरं बरं, चालू दे. तुला नाही करायचं का आंघोळ? वॉटर पार्कला जायचं तर तिथं करायचं आंघोळ? तिथं तर तशी होणारच आहे. काय रे? हा, तेच विचारतोय ना. किती वेळ लागेल तरी? चहा वगैरे द्यायचा असतं ना आम्हाला तोपर्यंत. हा इथला मॅप. आणि हे आहे रानवटा ॲडव्हेंचरस इको टुरिझम. ज्यांना कोणाला नंबर वगैरे हवा असेल तर हा नंबर आहे. आणि पुणे हायवेवरून येणाऱ्यांसाठी संगमनेर, अकोले, राजूर, रंधा हे असं यायचं आहे. आणि मुंबई नाशिक कडून येणाऱ्यांनी या पद्धतीने यायचं आहे. रानवटा ॲडव्हेंचरस इको टुरिझम चा नजारा दाखवतो तुम्हाला. उन्हाळ्याचे दिवस आहे, नाही तर इथं पूर्ण आहे पाण्याचं क्षेत्र. इथून तिथून माईक टेस्टिंग. अख्खा व्हिडिओ माईक टेस्टिंग. चेहरे घेतल्यावर काय कामाचे ते? जर दुरून घे थोडस, कुठे काही कळायला पाहिजे ना. फक्त चेहऱ्यावर झूम करतो. नाही तर अशी जवळून एक फोटो तर काढून घे पासपोर्ट साईज. सगळे विद्यार्थीचे म्हणा. बस फोटो काढून घे एखादा.
घेतलं होतं की ऍडमिशन ते स्टुडंट याच पाठोपाठ बद्रीनाथ, पंढरपूर, अमृतसर मधील सुवर्ण मंदिर, जगन्नाथपुरी आणि मीनाक्षी टेम्पल करून आमची यात्रा पूर्ण झाली. नंतर आम्ही लंका दहनाचा 5D शो बघण्यासाठी गेलो. नंतर सिक्युरिटी चेक करून आम्ही आमचे 3D क्लासेस घेतले. शो खूप भारी होता आणि आम्हाला खूप मजा आली. नंतर आम्ही द्वारकामाईच्या दर्शनासाठी गेलो. ह्या शो मध्ये पूर्वीची द्वारकामाई कशी होती हे तुम्हाला दाखवलं जातं. त्याचबरोबर साईबाबांचं दर्शन सुद्धा इथं होतं. शो बघून झाल्यानंतर आम्ही जेवायला गेलो. पोटभर जेवण करून आजचा दिवस आम्ही इथं संपवला. ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि फक्त नाशिक पेजला फॉलो करा. अरे गेली होती वे ना असेल ना